तर नमस्कार मित्रांनो, मी शरद आणि स्वागत करतो तुमचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे। आत्ता मी आलो आहे सिडको बस स्टँड या ठिकाणी। माझ्या पाठीमागे पाहू शकता सिडकोचा बस स्टँड। महाराष्ट्रातलं प्रमुख औद्योगिक शहर छत्रपती संभाजीनगर MIDC एरिया उद्योगधंद्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं शहर आहे। त्याच्यामुळे गर्दी या ठिकाणी भरपूर असते आणि आज आपण या ठिकाणी कोणकोणत्या गाड्या लागतात हे सिडको बस स्टँडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, रात्रीची वेळ आहे, थोडं 1 तास लेट झालो, ट्रॅफिकमुळे अटकलो थोडा, नाहीतर 1-1.5 तास अगोदर झालो असतो। आता काय इलाज नाही। इकडे पाहू शकता लागलेली आहे गाडी मेहकर, छत्रपती संभाजीनगर ते मेहकर, मार्गाईचा जालना, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि मेहकर। 6:30चा टाइम संध्याकाळचा। ती आता गाडी आलेली आहे, पुण्यासाठी जात आहे। कळमनुरून गाडी आली ही, हिंगोली, जंतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, शिरूर, पुणे रेग्युलर रूट असते हा पुण्यासाठी। विनावाहक विना थांबा इलेक्ट्रिक गाडी संभाजीनगर ते बीड ही रेग्युलर रूट चालते, बीडसाठी चालते। आणखी जालना आणि बीड या दोन्ही ठिकाणी विनावाहक विना थांबा चालते। सुरतसाठी 2 वेळा आहे, गाणगापूर 1 वेळ, गुलबर्गा, बल्लारी, हुबळी, हुस्नाबाद, विजापूर, निजामाबाद। पुण्यासाठी भरपूर वेळा गाडी आहे, नाशिकसाठी पण 1-1 तासांनी गाडी आहे, मुंबई, कुर्ला, त्र्यंबक, धुळे 1-1, 2-2 वेळा, संगमनेर, अमळनेर, नालासोपारा, पनवेल, अंबाजोगाईसाठी भरपूर गाड्या आहे। लातूरसाठी पण आहे, औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर याच्यासाठी 1-1, 2-2 वेळा गाडी आहे दाखवलेली आहे। पाहू शकता तुम्ही, पंढरपूरसाठी 1 वेळा आहे, तुळजापूर आहे, इकडे बुलढाणा, पुसद, मंगळुरपेठ, मूर्तिजापूर, नागपूरसाठी 1 तासानं गाडी आहे या ठिकाणी पाहू शकता। सोलापूरसाठी गाडी आहे, बार्शी, मेहकर, यवतमाळ, रिसोड, लोणार, वर्धा, वसमत, वाशिमसाठी पण खूप साऱ्या गाड्या आहेत, 1 तासानं गाडी आहे। इकडे अंबड, जालना, जाफराबाद या ठिकाणी पण भरपूर साऱ्या गाड्या आहेत आणि इकडे ह्या शिवाय बसेस पण भरपूर आहेत। अशा प्रकारे आहे बस स्टँडचं वेळापत्रक। गर्दी पाहू शकता, भरपूर गाडी लागलेली आहे जालना ते धुळे। आत्ताच आलेली गाडी 7 वाजलेली आहे। मार्गा या गाडीचा संभाजीनगर नंतर कन्नड, चाळीसगाव आणि धुळे, वळणेश्वर, धुळे। पाहू शकता तुम्ही, आत्ताच आलेली गाडी इचलकरंजीसाठी। गेवराई, बीड, पंढरपूर, सांगोला, मिरज आणि इचलकरंजी असायचा मार्ग आहे छत्रपती संभाजीनगरवरून। वाजलेले आहेत 7। चाळीसगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर आणि गेवराईसाठी गाडी आली आहे। ही गाडी पाहू शकता केव्हाची उभी आहे, या ठिकाणी रिबिल्ड केलेली नवी कोरी गाडी आहे, रिबिल्ड केलेली आहे। कुठं काय लागायची अजून काही लागत नाही आहे। गर्दी पाहू शकता, गर्दी, प्रत्येक जण आपापल्या गाडीची प्रतीक्षा करत आहे आतुरतेने। परतवाडा गाडी छत्रपती संभाजीनगर ते परतवाडा, अकोट, शेगाव मार्गे परतवाडा। छत्रपती संभाजीनगर ते वसमतसाठी गाडी लागलेली आहे। 7:10 झाले आता आणि पाहू शकता गाडीवर कुठली गर्दी वसमतसाठी। अरे बापरे, खतरनाक विषय आहे। रूट पाहू शकता या गाडीचा, जालना, जिंतूर, परभणी आणि वसमत, छत्रपती संभाजीनगर वसमत। ही आलेली आहे परतूर, 7:30 वाजत आले, परतूर गाडी, परतूर 7:30 वाजलेले आहे। लातूरसाठी गाडी चालली आहे, छत्रपती संभाजीनगर ते लातूर, मार्गाईचा पाचोड, गेवराई, बीड, केज आणि लातूर लागलेली आहे। शिवसाई काय माहिती, बोर्ड बघा कसा ठेवलेला आहे, व्यवस्थित दिसत नाही दिसत। पाहू शकता मित्रांनो, आत्ता आलेली गाडी सोलापूरसाठी, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर। वाजलेले आहेत 7:30 रात्रीचे।
7 वाजलेल्या शिर्डीसाठी गाडी लागली। नागपूर ते शिर्डी अशी गाडी आहे। संभाजीनगर नंतर नेवासा श्रीरामपूर असायचा मार्ग आहे। दिवसातून या इथून 4 ते 5 वेळा गाडी असते। हा शेवटचा टाइम आहे शिर्डीसाठी। संभाजीनगर जालना चिखली खामगाव अकोला नेर, छत्रपती संभाजीनगर ते अकोला नेर, मूर्तिजापूर कारंजा अकोला खाली होते। आता ही गाडी आलेली आहे परत। वातावरण पाहू शकता सिडको बस स्टँड छत्रपती संभाजीनगरचं। रात्रीची वेळ आहे आणि आभाळ पण आलेला आहे भरून। दुपारी पाऊस पडून गेला, रात्री पडतो का नाही आता काय माहिती, पण वातावरण असं थंड आणि उबदार आहे। अकोलासाठी गाडी लागली शिवशाही, फुल पॅक झाली एकदम। मागच्या शीटपर्यंत गर्दी आहे पाहू शकता, कारण पब्लिकच तशी आहे। छत्रपती संभाजीनगर ते नागपूरसाठी गाडी आहे ही। नागपूर ते छत्रपती संभाजीनगर रिटर्न आलेली आहे आता। हिचा रूट संपलेला आहे। छत्रपती संभाजीनगरसाठी अंतर्गत फेऱ्या सिटी बसेस। आपल्याला तर माहीतच आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बस स्टँड हे दोन्ही बस स्टँड खूप महत्त्वाचे आहे। कारण छत्रपती संभाजीनगरहून महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बस जाते। अंबाजोगाईसाठी गाडी लागली। छत्रपती संभाजीनगर ते अंबाजोगाई, जालना बीड अंबाजोगाई। आरटीसीचं पूर्ण स्टोअर स्पेस या ठिकाणी, गाड्यांची विश्रांती या ठिकाणी होते। 8 वाजलेले आहेत रात्रीचे। गाडी पाहू शकता जिंतूर पुणे चालली। जिंतूर मग जालना छत्रपती संभाजीनगर पुणे, पुणे जिंतूर अशी धावते ही गाडी। ही सिटी बस चालली जोगेश्वरी, सेंट्रल बस स्टँड राजनगाव, हुडको सिडको। आज अनाउन्समेंट झाली 3191 ही गाडी लाड सावनीसाठी जात आहे। पाहू शकता 3191 लाड सावनी ही गाडी लागली। राजनगाव घाणेगाव आणि इकडचं अनाउन्समेंट ऑफिस हे आहे। छत्रपती संभाजीनगर ते अकोला स्लीपर सीटर लागलेली आहे। 8:30 वाजत आले आता पाहू शकता गर्दी गाडीमध्ये। अंबाळ आलेली आहे, अंबाळ धुळे, अंबाळ धुळे संभाजीनगर अंबाळ। साडे 8 वाजलेले आहे। धुळे छत्रपती संभाजीनगर अंबाळ गाडी आलेली आहे पाहू शकता। आहेत 8:30 छत्रपती संभाजीनगर ते वाशिम गाडी लागलेली आहे आणि गर्दी पाहू शकता वाशिम गाडीला। तशी दर तासाला ही गाडी असते। मार्गाचा जालना, मेहकर, माळेगाव आणि वाशिम त्याच रूटवरची गाडी, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मेहकर, जालना सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि मेहकर या गाडीचा रूट। एकाच रूटवरच्या गाड्या आहेत दोन्ही पण। शेवटची गाडी आहे मेहकरसाठी। तर मंडळी काही भागातल्या गाड्या या बस स्टँडवर लागतात आणि काही भागातल्या गाड्या त्या बस स्टँडवर झाले। आणि जाफराबादसाठी गाडी लागली सिडको जाफराबाद, जालना, देऊळगाव राजा, टेंभुर्णी आणि जाफराबाद। दर 1 तासातून गाडी असते जेमतेम जाफराबादसाठी सिडकोवरनं। स्वच्छता मोहीम चालू आहे या ठिकाणी रात्रीची पण। 1 लाईक ठोका याच्यासाठी। या इकडे अकोला लागली परत। अकोलासाठी भरपूर गाड्या आहे। जालना, चिखली, खामगाव, अकोला। तिसरी का चौथी गाडी आहे रात्रीची आहे अकोला। रात्रीचे 8:45 झाले आणि गाडी पाहू शकता जालन्यासाठी चालली। नाशिक ते जालना, निफाड, येवला, वैजापूर, संभाजीनगर, जालना, जालना नाशिक, नाशिक जालना अशी धावते ही गाडी। नाशिकला इथून 7-8 वेळा गाड्या आहे दिवसभरात। शकता रात्रीचे 9 वाजले आणि छत्रपती संभाजीनगर ते विजापूर अशी गाडी लागली। बीड, धाराशिव, सोलापूर, विजापूर अशी गाडी आहे। सकाळी 8:15ला एक गाडी असते आणि आता रात्री 9 वाजताचा दुसरा टाइम, 2 वेळा गाडी असते विजापूरसाठी। मांजरसुंबा, सरमकुंडी, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, विजापूर जाईल। 40-76 विजापूर। आरक्षण असलेल्या प्रवाशांनी गाडीमध्ये बसून घ्यायचंय। 40-76 विजापूर। 9 वाजले आता गाडी लागली तुळजापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि तुळजापूर। 3 वेळा ही गाडी असते। सकाळी 2 वेळा असते 8:45, 9:15ला आणि आत्ता असते रात्री 9 वाजता। तर वेणुताई गर्ल्स हॉस्टेल्स लातूर यांनी हा बोर्ड दिलेला आहे। जुबली पार्क, टीव्ही सेंटर, हुडको,
जाधववाडी आगार असा रूट आहे या गाडीचा। जालना पुणे या ठिकाणी सिटी बस स्टँडचं बस स्टँड आहे, स्थानक प्रमुख कार्यालय आणि अनाउन्समेंट ऑफिस आहे तिकडे, आणि इकडे सिटी बस लागतात। सिडकोचं हे बस स्टँड आहे MSRTCचं, पाहू शकता तुम्ही 6 फ्लॅट क्रमांक आहे। छत्रपती संभाजीनगर सिडको बस स्टँड परिसर। संभाजीनगर ते मूर्तिजापूर गाडी, जालना, चिखली, खामगाव, अकोला, अमरावती, मूर्तिजापूर। रात्रीचे 10 वाजले आहे आणि आत्ताच आलेली गाडी छत्रपती संभाजीनगर ते तुळजापूर अशी गाडी लागली, परत लागलेली आहे ही गाडी 10 वाजताची। रात्रीचे 10 वाजले आणि गाडीला गर्दी पाहू शकता। गाडी लागली मेहकर वाशिम, तिची 10:30ची गाडी जालन्यासाठी पुण्याहून आलेली, जालना छत्रपती संभाजीनगर जालना। आणि ही पाहू शकता अंबड ते पुणे, जालना संभाजीनगर नगर पुणे। संभाजीनगरला आत्ता 10:30ला आली रात्रीला, 30 मिनिटं झाले रात्रीचे। पुणे ते शेगाव गाडी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरला आत्ता आली आहे। याच्या पुढे जालना, चिखली, खामगाव, शेगाव असा रूट आहे त्या गाडीचा। 11 वाजत आले आहे तरी पण अजून गाड्या आहेच या रूटवरती, पाहू शकता। डहाणू, पालघर, डहाणू, परंतु पाठी काही लागली नाही अजून, सांगू नाही शकत कोणती गाडी आहे। आणि ही पुणे, अंबड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, जालनापर्यंत ही गाडी आहे अंबड। लागणारे लॉंग रूट बऱ्यापैकी काही पुण्याहून ऑपरेट केले जातात, जसं की पाहू शकता हे पुणे शेगाव गाडी, आणि तिकडे पाहू शकता पुणे ते अंबड। अशा बऱ्याचपैकी काहीतरी असे रूट आहे जे पुण्यापासून ऑपरेट केले जातात। रात्रीचे 11 वाजत आले आहे। छत्रपती संभाजीनगर ते उमरगा गाडी पाहू शकता, बीड, धाराशिव, उमरगा असायचा मार्ग आहे। रात्रीचे वाजत आले आहे 11। रात्रीचे 11:15 वाजले। त्र्यंबकेश्वर गाडी लागली, मेहकर ते त्र्यंबकेश्वर। छत्रपती संभाजीनगरला आता 11:15, याच्यानंतर येवला, निफाड, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असायचा रूट आहे। रात्रीचे 11:30 वाजले आणि गाडी पाहू शकता वाशिमवरनं आली, पुण्यासाठी चाललेली आहे। तिरंगा एक्सप्रेस वाशिम पुणे, पुणे वाशिम, मेहकर, सिंदखेड राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे। साडे 11 वाजले। पुसद ते मुंबई, याच्या पुढचा मार्ग आहे वैजापूर, नाशिक, भिवंडी आणि लास्ट स्टॉप आहे मुंबई। लॉंग रनर गाडी आहे, पाहू शकता। पुणे ते शेगाव या गाडीने परत जायचं होतं, पण या गाडीचा विषय असा आहे की ही गाडी पुढे चिखली, खामगाव अशी जात नाही, फक्त जालन्यापर्यंतच जाते। तिथूनपासून मग पुढे रेस्ट झाल्यानंतर सकाळी जाणार आहे। रात्रीचे 12 वाजले। हिंगोली गाडी, पुणे हिंगोली, जालना, मंठा, जिंतूर, औंढा, हिंगोली। छत्रपती संभाजीनगर ते पुणे 230 किलोमीटरचं अंतर आहे आणि दोन्ही बस स्टँडहून तुम्हाला पुण्यासाठी भरपूर गाड्या आहे आणि नाशिकसाठी तुम्हाला मध्यवर्ती बस स्टँड संभाजीनगरचं, तिथून जास्त गाड्या आहे। इकडून 4-5 गाड्या आहे, इकडून अमरावती, अकोला या मार्गाच्या पण बऱ्याचशा गाड्या, विदर्भात जाणाऱ्या, मराठवाड्यात जाणाऱ्या गाड्या पण इथून खूप आहे। फक्त इथून खानदेशसाठी गाड्या कमी आहे, चाळीसगाव, नाशिक वगैरेसाठी 4-5 गाड्या आहे आणि बाकीच्या ज्या गाड्या खानदेशमध्ये जाणाऱ्या आहेत त्या मध्यवर्तीपासून भरपूर गाड्या आहे। असे म्हणजे दोन्हीचं जर पाहिलं तर भरपूर असा फरक आहे। तर रोडच्या मॅपच्या हिशोबानं हे दोन्ही बस स्टँड काम करतात आणि त्या हिशोबानं तुम्ही आपले दोन्ही व्हिडिओ पाहू शकता। एक जुना व्हिडिओ आपला आहे छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाचा, चॅनलवर तुम्ही चेक करू शकता, तशी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा, कमेंट करा आणि शेअर करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। चला तर मित्रांनो, हा व्लॉग इथंच समाप्त करतो। कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुढच्या अशाच आणखी एका नवीन बस स्टँडवर।
तोपर्यंत जय महाराष्ट्र.